आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हेच बाहुबली आहेत, माझेच ते फेवरेट आहे, मी कोणालाच घाबरत नाही, मी देवेंद्र फडणवीस यांनाच मानतो, अशा प्रकारची गर्जना करून सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस आपल्या जवळचे आहेत हे स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध मी रान उठवतोय त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मला सपोर्ट आहे किंवा यांचा मला पाठिंबा आहे हे ते काहीसं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ज्यावेळेस ते धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली यावरनं रान उठलं त्यावेळेस बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही सुरेश धस यांच्या मागे प्रकर्षाने ते जे करतायत त्यामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आता प्रश्न असा आलाय, सुरेश धसही आता त्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह झालेत आणि त्यांनी 2 पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध त्यांच्या कृषी मंत्री असताना जे काही घोटाळे झाले, नॅनो युरिया असू द्या, खरेदी असू द्या, या सर्व गोष्टींचा त्यांनी उलगडा करत म्हणजे अक्षरशः पत्रकार परिषद पुरावे सादर करत आपला जे म्हणणं आहे ते मांडलं आणि एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देत त्यांनी प्रथमच धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन टाकावा असा उल्लेख केला त्यांनी. पण या सर्वांमध्ये एकच कॉमन आहे, जर सुरेश अण्णा तुमचं एवढं चालतं, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, चंद्रशेखर बावनकुळे हे महसूल मंत्री आहेत, मग तुम्ही एवढं जर म्हणताय, तुम्हाला यांचा सपोर्ट आहे, तुमच्याकडे पुरावे आहेत, तर मग धनंजय मुंडे यांच्यावर कार्यवाही का होत नाही? ह्या व्हिडिओद्वारे आपण ह्याच गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित हे थोडंसं वेगळं वाटेल, परंतु याच्यावरही प्रकाशझोत टाकणं कुठेतरी गरजेचं आहे. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. मित्रांनो, म्हणजे आता आपण बघितलं सत्ताधारी आमदार आहे, सत्ताधारी आमदार मुख्यमंत्रीही मेनली भाजपचा आहे, बावनकुळे ही महसूल मंत्री आहेत. जर सर्व भाजप पक्ष सुरेश धस यांच्या पाठीमागे उभा आहे, सुरेश धस जर धनंजय मुंडे यांची मागणी करतायत राजीनाम्याची त्यांच्यावरती विविध आरोप करून, आणि धनंजय मुंडे हे राज्यात मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री पद त्यांना आहे, मग त्यांच्यावरती कारवाई करण्यापासून रोखलंय कुणी हाच प्रश्न पडलाय. सुरेश धस पत्रकार परिषद घेतायत, आरोप करतायत, नो वरी, आरोप करा, जनतेला कळू द्या, परंतु ह्या प्रकरणावरनं संतोष देशमुख न्यायाबद्दल जे काही आहे त्यामुळे लोक त्यांना सपोर्ट करतायत आणि तुम्ही त्यात आता राजकारण असू द्या, हे याला राजकारण म्हणायचं की नाही हे जरा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की व्यक्त करा. कारण जर परिस्थिती आपण बघितली, सुरेश अण्णा धस न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करतायत, पत्रकार परिषद घेऊन ते काय साध्य करण्याचा प्रयत्न करताय? तुमचाच मुख्यमंत्री आहे, देवेंद्र फडणवीस तुमच्या जवळचे आहेत, तेही तुम्हाला मानतात, मग तुम्ही त्यांच्याकडे डायरेक्ट जाऊन की तुम्ही असं करा, असं म्हणजे ऍक्शन, मुख्यमंत्री ऍक्शन घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही धनंजय मुंडे यांना तुम्ही राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या असं म्हणणं मला तरी कुठेतरी वाटतंय की एक चर्चेचा विषय राहावा. आणि त्यामध्येही आपण जर अजून खोलात गेलो तर मनोज जरांगे फॅक्टर असू द्या, हा कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताय का, ही शंका आता उपस्थित व्हायला लागलेली आहे. कारण सत्ताधारीच मुख्यमंत्री असलेला सत्ताधारी, त्याचा आमदार एका राज्यमंत्री त्याच्याच केंद्र मंत्रिमंडळात असलेला मंत्र्याचा राजीनामा मागतोय, याचाच अर्थ म्हणजे आणि कोणाकडे मागतोय, प्रेस कॉन्फरन्स घेऊन चर्चा, म्हणजे जे म्हणतायत न्यूज चॅनलवाले TRP साठी ते दाखवतात, पण ह्या गोष्टी म्हणजे कुठेच पटण्यासारख्या नाहीये आणि हे का चाललंय हेही कळायला मार्ग नाहीये. जर सुरेश धस यांना धनंजय मुंडे आता नकोय, डायरेक्टली मी बोलतोय, ते म्हणतायत की राजीनामा पाहिजे, तर तुम्ही जावा ना, देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी जावा, त्यांना सांगा आपले सरकार कमी होतंय, आपल्या सरकारचं नाव कुठंतरी गडबड होतंय. आणि जर देवेंद्र फडणवीस राजीनामा घेऊ शकत नाही तर याचा अर्थ देवेंद्र फडणवीसही कुठेतरी हे जे महायुती झाली आहे त्या महायुतीमध्ये मग ते कुठेतरी फसतायत, की त्यांना पण भीती वाटते की हे अजित पवार सोडून जातील, अजित पवार गट आम्हाला सोडून जाईल. म्हणजे सत्तेसाठी एवढं बहुमत असताना सत्तेसाठी तुम्ही हे करणार, म्हणजे काय चाललंय हे मला माहित नाही. नक्की तुम्हाला सांगतो मी, सुरेश धस यांच्या आडून देवेंद्र फडणवीस असू द्या किंवा भाजप वरिष्ठ असू द्या काहीतरी चाललेलं आहे. कारण मला नाही वाटत की एखाद्या सत्तेतल्या आमदाराला, एक सत्तेतल्याच मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची काही गरज आहे.
म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यापाशी जाऊनही ते घेऊ शकतात, परंतु म्हणजे याचा अर्थ एक दुसरी गोष्ट असेल की मग सुरेश धस देवेंद्र फडणवीस यांना मस आपले म्हणत असतील, पण ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश धस यांना आपलं मानत नसतील. हाच कुठेतरी मला डाऊट वाटायला लागलाय. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. आणि हे कितपत योग्य आहे सुरेश धस यांचं पत्रकार परिषद घेऊन संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येव्यतिरिक्त आता धनंजय मुंडेंवर जे आरोप करणं, ते कुठंतरी जे न्यायाचं प्रकरण होतं ते कुठेतरी त्याचा फोकस हटून दुसरीकडे जातोय की काय, म्हणजे राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्या साध्य करण्याचा प्रयत्न होतोय का, हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.